की परीक्षित कुठं गेला? जंगलात गेला. कशाला गेला? डब्बा पार्टी होती, शिकारीला गेला. सैनिक मागे होते, पण आता गफलत अशी झाली, आपणही जातो ना कधी कधी यात्रेला, मग एका गाडीत माणसं बसत नाहीत म्हणून 2 गाड्या करायच्या. मग कधी कधी काय होते की सगळं पिण्याचं पाणी एका गाडीत आणि जेवणाचे डबे एका गाडीत. मग पुढच्या गाडीवाल्याला म्हणा तुम्ही पाणी पित राहा आणि मागच्यांना म्हणा तुम्ही फक्त जेवण करत राहा. अर्ध अर्ध असायला पाहिजे की नाही सगळ्या याच्यात. पण मात्र या राजाचंही तसंच झालं. सैनिकांपाशी सगळं अन्नधान्य सगळं तिकडे होतं आणि हा जे टोळी घेऊन निघाला होता त्यांच्यापाशी काहीच नाही. याला तहानही लागली, भूकही लागली आणि मग ते चौक आले, काही तिराहे आले, त्या जंगलामध्ये येतात, रस्ते भरकटतात आणि शिकार करता करता शिकाराच्या मागे एवढा धावायला लागला की मागचे सगळे मागे सुटले आणि हा एकटाच जंगलात पुढे गेला. सैनिकांना राजाचा पत्ता नाही, राजांना सैनिकाचा पत्ता नाही. पण राजाला खूप तहान भूक लागली, आता करावं काय? मग यावरच मला एका जणाने प्रश्न विचारला होता. म्हणे राजा परीक्षित जर धर्मात्मा होते तर शिकार खेळण्यासाठी कशासाठी गेले? हे धर्मात्मा होते, पण मात्र हे राजा असल्या कारणाने यांना युद्धाची पाळी कधी येईल सांगता येत नाही. आणि युद्धाची पाळी कधी येऊ शकते म्हणजे युद्धाचा सराव काय ते नेहमी करतील काय? कोणासोबत करतील? आणि म्हणून राजा युद्धासाठी फिट आहे की नाही हे तपासण्याची परीक्षा म्हणजे शिकार. मग आता लाखो लोकांचा सांभाळ करण्यासाठी मी फिट आहे की नाही याचं परीक्षण करण्यासाठी जर एखाद्या प्राण्याचा जीव जात असेल तर तो योग्य आहे असं शास्त्र मान्य सिद्धांत आहे. म्हणून ते शिकार जरी करत असले तरी ते धर्मबाह्य नव्हतं. त्याला तहान भूक लागली, मग आता एका ऋषीच्या आश्रमात गेला. श्रमिक ऋषी होते, ध्यानस्थ बसलेले होते. यांनी म्हटलं की मला तहान भूक लागली आहे, काहीतरी खायला असेल तर द्या. पुन्हा पुन्हा आवाज दिला, ऋषी ऐकत नाही आहेत. श्रमिक ऋषी ध्यानस्थ होते, पण राजाला असं वाटलं की ते ढोंग करतात. त्याला कारण काय? कलियुग बसला होता डोक्यावर. डोक्यावर म्हणजे त्या सोन्यामध्ये. सोनं कशाचं होतं? जरासंधाचा मुकुट होता, जो भीमाने जरासंधाला हरवून आणलेला होता. आणि स्वतःच्या आजोबाचा टोप आज परीक्षिताने घातला होता. आणि त्या सोन्यामध्ये कलियुग होता, कारण यांनी कलियुगाला जागा दिली होती. पृथ्वीचा आणि राजा परीक्षिताचा, पृथ्वी धर्म आणि परीक्षिताचा संवाद. त्यावेळेला कलियुगाला परीक्षितानेच जागा दिली होती. ज्या 4 जागा वेगळ्या दिल्या की जिथं दारू पिली जाईल, जिथं परस्त्री गमन, जिथं जुवा, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात 5वी जागा त्यांनी सोन्यामध्ये दिली आणि ते सोनं त्याच्या डोक्यावरती होतं. कलियुग स्वार झाला आणि म्हणून एका महान ऋषीचा अपमान झाला. संतांचा अपमान व्हायला नको, पण या ठिकाणी झाला. आणि त्या आश्रमात जाऊन सुद्धा त्यांना असं वाटलं की मी राजा असून सन्मान नाही, हा ढोंगी ऋषी वाटते. बाजूने मेलेला सर्प पडलेला होता, आपल्या बाणाने उचलला आणि तो मेलेला सर्प म्हणजे नुसता सर्प नसते, त्याला लाखो मुंग्या लागलेल्या होत्या. आता किती विटंबना समजायची. एक महान ऋषी तप करत आहेत आणि हा धर्मात्मा राजा स्वतःच्या बाणावरती उचलून, पण मात्र कलियुगाचा प्रभाव आहे. ऋषीच्या गळात साप टाकला आणि तिथून निघून गेला. पुन्हा आपल्या राज्यात जाऊन, पण मात्र या ठिकाणी जे आश्रमातील मुलं होते त्यांनी हा सगळा प्रसंग बघितला. आणि श्रमिक ऋषीचा जो मुलगा शृंगी ऋषी, तो नदीवरती गेलेला होता आंघोळ करण्यासाठी. त्यावेळेला त्रिकाल संध्या होत असे. आता एकही काळ संध्या करत नाहीत लोक. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत अट घातली आहे, त्रिकाल संध्या नेमिली सकळा. शृंगी ऋषी स्नान करत होते आणि स्नान करता करता मुलांनी सांगितलं तुझ्या वडिलांचा असा असा अपमान झाला. त्याला राहावलं गेलं नाही, राग आला आणि तिथंच नदीचं जल उचललं हातात आणि श्राप देऊन टाकला, जो कोणी असेल आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग डसून त्याचा मृत्यू होईल. पुन्हा आले. श्रमिक ऋषींना सर्व वृत्तांत समजला. आपल्या मुलांनी श्राप दिला. चुकीचं केलंस तू कुणाला श्राप दिला माहितीये? आपले ते राजा आहेत. तर त्यांनी एकदा असं केलं तर ते चुकलं नाही.
श्रमिक ऋषी शुकदेव राजा परीक्षिताकडे गेले आणि त्यांना झालेला सगळा घटनाक्रम सांगितला की तुमच्या डोक्यावरती कलियुग स्वार होता म्हणून तुम्ही माझा अपमान केला आणि माझा अपमान माझ्या मुलाला सहन झाला नाही आणि तो फार तपस्वी आहे, त्याने रागात येऊन तुम्हाला श्राप दिला आणि तो श्राप टळणार सुद्धा नाही आणि म्हणून आजपासून 7व्या दिवशी तक्षक नागात डसून तुमचा मृत्यू होणार आहे, स्वतःच्या उद्धाराची तयारी करा. संतांनी असं म्हटल्यानंतर आता राजा परीक्षित फार पश्चाताप करायला लागला. पण हा धर्मात्मा असल्या कारणाने घाबरला नाही एकदम आणि म्हणून रथ काढला आणि हिमालयाच्या पायथ्याशी कोणीतरी साधू मिळेल आणि मी त्याला शरण जाऊन मग माझा 7 दिवसात उद्धार कसा होईल हे सगळं मी विचारेल, यासाठी तो निघाला. मग आता तुम्ही सांगा, हिमालय कुठे आहे? दूर आहे की जवळ आहे? जवळ आहे. हिमालय दूर आहे की जवळ आहे? अकोटला लागून आहे का सरपंच साहेब? दूर आहे ना. मग त्या हिमालयात जायला वेळ किती लागेल? कमीत कमी 2 दिवस तर लागतात. पण हा राजा असल्या कारणाने याच्यापाशी रथ चांगला आहे म्हणून हा आज संध्याकाळी 8:30 वाजता बरोबर तिथं पोहोचेल. आपण सकाळच्या सत्रामध्ये श्रवण केलं राजा परीक्षित हा धर्मनिष्ठ राजा होता, शिकारीला गेला, वनामध्ये 1 तास पुढे जात होता आणि सगळे सैनिक मागे राहिले. याला तहान भूक लागली पण मात्र साधन जवळ नव्हतं. एक आश्रम दिसला, श्रमिक ऋषींचा होता. आत शिरला. ऋषी ध्यानस्थ बसले होते. आवाज दिला, ऐकलं नाही. याला ढोंग वाटलं. कथा आपण अनेक दिवस झाले, वर्ष झाले ऐकत आहोत. पण मात्र कोणी एक राजा, कोणीही एक मनुष्य संतांच्या आश्रमात गेल्यानंतर त्याला तिथून इच्छित वस्तू मिळाली नाही, उलट श्राप मिळाला. भागवतामध्ये कथा आहेत पण तात्पर्य आपल्या बुद्धीने काढावं लागतं. भाष्यकारांचा सहारा घ्यावा, आसरा घ्यावा. पण आपल्या जीवनासाठी काय त्यामध्ये अनमोल असं रत्न दडलेलं आहे का जे आपल्या कामी पडेल? कथा ऐकली पण आपल्याला त्यातून काही मिळालं नाही, कळालं नाही तर ऐकून फायदा काय? कथा कोणतीही असो, आपल्या जीवनातली व्यथा जर ती कथा दूर करत असेल तर महत्वाचं आहे. हा परीक्षित श्रीमत त्या श्रमिक ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. इच्छा व्यक्त केली, पाणी किंवा मग खायला काही असेल तर. पण मात्र ऋषी ध्यानस्थ आहेत, काही ऐकायला तयार नाहीत. याला ढोंग वाटलं, याने साप गळ्यात टाकून दिला, चालला गेला आणि त्यांच्याच मुलाने श्रृंगी ऋषीने श्राप दिला. पण आपली भारतीय संस्कृती आहे की कोणी राजा किंवा कोणी धनवान हा संतांच्या द्वारात ज्या वेळेला जाईल त्यावेळेला कोणती ऐहिक इच्छा स्वतः प्रगट करण्याआधी त्याला काहीतरी दिलं जातं. राजा असून ऋषीमुनींकडे काहीतरी ऐहिक वस्तू मागण्यासाठी गेला. आधी सर्वात मोठी हेच चूक आहे. परीक्षिताची चूक आहे असं मी म्हटलं नाही, काहीतरी कलियुगाचा दोष होता, तो भाग वेगळा. पण मात्र एक कोणी मनुष्य जो स्वतः परिपूर्ण आहे, धनवान आहे, तो एका ऋषीच्या आश्रमामध्ये जातो आणि गेल्यानंतर तिथं ऐहिक इच्छेचा प्रस्ताव. पण मात्र ऋषी काही ऐकत नाहीत आणि म्हणून त्याला श्राप मिळाला. संतांकडे जर आपण भौतिक इच्छेने गेलो तर श्रापच मिळणार आहे.
महाभारतामध्ये असं लिहिलं आहे, अन्नाचा कण आणि संतांचा क्षण हा व्यर्थ गमावू नये. ताटात अन्न उष्ट ठेवू नये. त्याचप्रमाणे संतांजवळ ज्या वेळेस आपण जातो त्यांचा एक एक क्षण अत्यंत अनमोल असतो, म्हणून त्याला व्यर्थ गमावू नये. भौतिक इच्छा त्यांच्या पुढे प्रगट करून आपण ते व्यर्थ गमावत असतो. संत उदार उदार भरले अनंत भंडार, देती आलियासी दान. संत देत राहतात. संतांचं कार्यच आहे काहीतरी देणं. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. कारण त्यांचं भांडार स्वतः परमात्मा भरतो, म्हणून त्यांचं भांडार कधी रिकाम होत नाही. ते सर्व काही देण्यासाठी समर्थ आहेत, पण मात्र आपल्याला कशाची गरज आहे नेमकी हे आपण ठरवायचं असतं. ऐहिक वस्तू मागून आपण आपल्या जीवनात दुःख ओढवून घेतो. एक आमच्या गावचा समाधान होता. फार जुनी गोष्ट आहे. 20 वर्ष झाले लग्नाला मावशी. किती वर्ष? 20 वर्ष लग्नाचं झाली, पण पाळणं हलत नाही. मोठं दुःखच आहे. लग्न जुळत नव्हतं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आता मूलबाळ काही होत नाही, त्याची चिंता मागे लागली. काय करावं? 20 वर्ष झाली. हा दुःखी होता. गावातल्या पंडिताकडे गेला. म्हणले, महाराज लग्नाला 20 वर्ष झाली, पण काही मूलबाळ होत नाही. काही उपाय असेल तर सांगा ना. गावातल्या पंडितांनी म्हटलं, उपाय तर आहे. कोणी एखादा सिद्ध महापुरुष असेल त्यांना शरण जा, म्हणजे तुला तुझं मूलबाळ मिळून जाईल. जर आशीर्वाद पडला तर मूलबाळ मिळून जाईल. काही कठीण नाही. संत काही देऊ शकतात. बरं, मग संत कुठं भेटतील? ते पंडितजी म्हणाले, ह्या वर्षी कुंभमेळा आहे. त्या वर्षी नाशिकचा कुंभमेळा होता. कुंभमेळ्यात जा, तिकडे संतच संत असतात, खूप साधू असतात. मग मी खरा कोणता आणि खोटा कोणता कसं ओळखायचं? म्हणजे चिंताच नको करू. जो साधू दिसला पहिले पाया लागायचं आणि स्वतःची चिंता सांगायची. स्वतःचा प्रॉब्लेम सांगायचा. त्यांनी सॉल्व्ह केला तर ठीक, नाही केला तर दुसरा साधू. तिथं करोडानं असतात, असंख्य साधू येतात. बरोबर, ठीक आहे. मग हा समाधान गेला. कुंभमेळा, नाशिकच्या कुंभमेळ्याला गेला आणि तिथं त्याने ऐकलं शाही स्नानाचं मोठं महत्व. सकाळी सकाळी 3 वाजता उठायचं, 3:30 वाजेपर्यंत आपली प्रातर्विधी आटपायची, अर्ध्या तासात नदीवरती जायचं, 4 वाजता आंघोळ करायची. आणि त्याने मनात ठरवलं की जो कोणी साधू ह्या शाही स्नानाच्या मधात मला दिसला, शाही स्नान झाल्याबरोबर त्याचे पाय पकडायचे आणि त्याला म्हणायचं, महाराज 20 वर्ष झाले पण मूलबाळ होत नाही, काहीतरी कृपा करा. आता भारतभरातून तिकडे साधू आलेले. हा गेला सकाळी सकाळी 3 वाजता उठला, अर्ध्या तासात प्रातर्विधी आटपवली, अर्ध्या तासात नदीवर पोहोचला, आंघोळ झाली, बाहेर आला आणि एक नग्न दिगंबर साधू दिसला. नागा साधूच वाटला. याला वाटलं मोठे सिद्ध महाराज आहेत, अंगावरती एकही कपडा नाही. पटकन गेला, पाय पकडले, महाराज कृपा करो, कृपा करो, कृपा करो. तो महाराज कृपा करो म्हणून ऐकलं, पाय पकडले होते. तो महाराज म्हणे, अरे हट, कहा आहे हो, निकल जाओ यहां से. जोरात आवाज केला. हा समाधानी पक्का होता. त्या साधूने झटकला, हा पुन्हा पायाला, महाराज कृपा करो, कृपा करो. पुन्हा पाया पडायला जाए तो साधू म्हणे, हट, दूर हो जाओ यहां से. पुन्हा पुन्हा हा पाया पडे तो पुन्हा पुन्हा दूर हो जाओ करे. हा पुन्हा पाया पडायला गेला. तो साधू हिंदीचा मराठीवर आला. म्हणे, अब्बे बहाड्या, कोणाच्या पाया पडतं? याला एकदम धक्काच लागला की अरे हे साधू हिंदी बोलणारे, तिकडे नागा साधू म्हणजे हिमालयात राहणारे, आणि इकडे मराठी कसे का बोलून राहिले.
म्हणजे तुम्ही मराठी कसे का जाणता? म्हणे मी काय साधू बिधू आहो का? मी तर महाराष्ट्रातला असाच मुंबईचा आलो होतो तुझ्यासारखा. मलाही मूलबाळ होत नव्हतं. मी एका साधूचे पाय पकडासाठी आलो. शाही स्नानाचं महत्व ऐकलं, इथं आंघोळ केली, बाहेर सगळे कपडे काढून ठेवले आणि आंघोळ करून बाहेर आलो तर कपडेच गायब. मग आता तसाच हिंडू काय? इकडे साधू पाहिलं, सगळे अंगाला राख लावलेलं, मग मी अंगाला राख लावून घेतली आणि फिरून राहिलो. आणि तू माझ्या जवळ येतो कृपा करो कृपा करो. तर कृपा कशी करावं? त्याला वाटलं गड्या पहिला बाण तर आपला फेल गेला. म्हणजे जा तिकडे एखादा अखाडा पा, तिकडे कोणी साधू भेटेल तर तुझी कृपा होऊन जाईल. तूच माझ्यावर कृपा कर, काही टावेल बिवेल असेल तर दे. समाधान पुढे गेला. एक साधूचा अखाडा होता, सगळेजण चिलम फुकून राहिले होते मावशी. आता तो नशा असा असते की दुसरा करून राहिला पण त्याचा धूर जरी आपल्या नाकात गेला तर चक्कर यायला लागतात. पुढे गेला, एक अधिक अखाडा दिसला. संन्यासी सगळेजण साधना करून राहिले होते. संध्याकाळ होती. संध्याकाळच्या वेळेस पूजापाती चालू असते ना, आमची माय मावल्या करतात तशी तर ही त्रिकाळ संध्या सगळ्यांसाठी असते, पण मात्र ते तुम्ही जपून ठेवली. सगळे संन्यासी होते, त्यांची संध्या सुरू होती. हा समाधान आतमध्ये गेला आणि चौकडे पाहिलं, चारीकडे पाहिल्यानंतर मग त्याला समजलं की हे मोठे महंत दिसतात. मोठे महंत ओळखावे कशावरून? चांगले जाडजूड लठ्ठ दिसले, 2-4 सेवक आजूबाजूला असले आणि हे चांगले बसलेले असले की त्यांच्या जवळ जायचं. गेला आणि महाराज कृपा करो म्हणे. काय झालं? क्या हो गया? म्हणे महाराज शादी को 20 साल हो गए लेकिन घर में पलना नहीं हिल रहा. बोले कोई बात नहीं बच्चा, कृपा हो जाएगी, चिंता मत करो. 5000 की रसीद फाड़ दो. हा सोयाबीन सोंगून गेलाच होता बरोबर, तयारीत गेला होता. याला माहित आहे साधू पाशी गेलो म्हणजे काहीतरी दक्षिणा दिल्याशिवाय काम होत नाही. समाधान 5000ची रसीद फाडली, पावती फाड़ली, पुनः पावती घेऊन महाराज पाशी. महाराज हमने पावती फाड़ दी, रसीद फाड़ दी, अब तो कृपा करो. म्हणे जाओ बच्चा, तुम्हारा काम हो जाएगा, तुम्हारे नाम का यहाँ दिया लगा देंगे. हा म्हणे ना अंगारा भेटला, ना माळ भेटली, ना काही प्रसाद दिला, कसं काय काम होईल? पण महाराज म्हणत काम हो जाएगा, हम दिया लगवा देंगे तुम्हारे नाम का, तुम्हें बच्चा हो जाएगा, चिंता मत करो. तो समाधान घरी आला. तिथून 25 वर्षांना ते काशीचे महाराज, महाराष्ट्रात त्यांचा दौरा झाला आणि योगायोगानं ते समाधानच्या गावातच आले. त्यांना समजलं की 25 वर्षापूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यातला आपला एक शिष्य या गावी राहते, त्यांची भेट घेतली पाहिजे. मग आता हे भेट घ्यायला समाधान कुठं आहे, समाधान कुठं आहे? काहीतरी 4-5 मुलं खेळत होते, त्यांना विचारलं का हो समाधान कुठं आहे, समाधानचं घर कुठं आहे? ते म्हणले समाधानचं घर पुढच्या बोडीत आहे. म्हणे तुम्ही कोण? म्हणे समाधानचेच मुलं. साधूला वाटलं काम झालं वाटते, मूलबाळ होत नव्हते, इथं तर 4-5 मुलं समाधानचेच आहेत. बरं त्या बोडीत गेले आणि पुढे जायला लागले. 5-6 मुली होत्या, त्या लंगडी खेळत होत्या. त्यांना विचारलं समाधानचं घर कुठं आहे? म्हणे पुढेच आहे महाराज. तुम्ही कोणाच्या मुली? म्हणे आम्ही समाधानच्याच. पुढे गेलो, बोर्ड लिहिलेलं होतं समाधान. महाराज घरात गेले. ती बाई पाळणा हलवत होती, काखेत एक लेकरू होतं आणि पोटे थोडं वाढलेलंच होतं. महाराजांना वाटलं थोडी जास्तच कृपा झालेली दिसते. विचारलं बाई समाधान किधर गए? मैंने समाधान तो उधर गए, काशी के कोई महाराज थे, उन्होंने बच्चा हो जाए इसलिए हमारे नाम का दिया लगाया था. बोले तो फिर वो दिया बुझाने के लिए गए. काय करा एवढे करून? जास्त झाले ना. कृपा संतांची. भौतिक इच्छेने जर जासाल तर परीक्षित भौतिक इच्छेने गेला होता तर त्याला श्राप मिळाला. पण हाच परीक्षित सकाळी कुठं जायला निघाला होता? हिमालय. वा वा, आठवण आहे.
हिमालयात जाण्याकरता निघाला होता. का? कारण 7 दिवसात तक्षक नाग येईल आणि मला डसेल, माझा मृत्यू होईल. 7 दिवसात उद्धार कसा होईल? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. आता 7 दिवसात माझा उद्धार झाला पाहिजे. कोण करेल कृपा? मग संत करू शकतात. संत कुठं असतात? हिमालयात असतात. हा गेला आणि हिमालयाची सुरुवात म्हणजे शुकताल. मग आता शुकतालला आधी जायचं आणि तिथून पाहत पाहत जायचं. कोण सिद्ध संत भेटते, कोण माझा उद्धार 7 दिवसात करून देते. हिमालयाची सुरुवात आणि सगळे साधू मुनी तिकडे तपस्या करणारे. आणि तो पुरातन काळ, पुराण काळ. त्या काळात तर खूपच साधू असत. गेला, पहिले साधू दिसले, दर्शन, पाय पकडले, म्हणले महाराज 7 दिवसात माझा मृत्यू होणार आहे. मला एका ऋषीचा श्राप आहे. माझ्याकडे जो उपाय आहे तो उपाय करण्यासाठी तुला 12 वर्ष तप करावं लागेल, मग तुझा उद्धार होईल. म्हणाले नाही नाही, माझ्याकडे तर 7च दिवस आहेत, 12 वर्ष कुठून आणायचे. पुढच्या आश्रमात गेला. एक कुटिया होती, तिथेही साधू होते. गेला, संतांचे पाय पकडले, महाराज कृपा करा. काय झालं? शृंगी ऋषींनी श्राप दिला, 7 दिवसात तक्षक येईल, डसेल, काहीतरी कृपा करा, 7 दिवस माझ्या आयुष्याचे शिल्लक आहेत. म्हणले नाही नाही, 7 दिवसात नाही, मी जे साधन सांगेल 6 महिने लागतील. पुढच्या आश्रमात गेला, 4 महिने. कोणी म्हणे चातुर्मास्य करावं लागेल, कोणी म्हणे 21 दिवसाचं अनुष्ठान आहे. आता प्रत्येक जण त्याला ज्या साधनाने फायदा झाला तेच सांगेल ना. गावामध्ये कोणाला तरी बिमारी असते एखादी, आणि मग तो तीच बिमारी आपल्या मित्रांमध्ये सांगते की मला असं असं झालं, काय करावं. मग 10 प्रकारचे मित्र 10 प्रकारचे इलाज, उपाय सांगतात, उपचार सांगतात. कोणी म्हणते त्या डॉक्टरांकडे जा, कोणी म्हणते ह्या डॉक्टरांकडे जा, कोणी म्हणते कुठंच जाऊ नका, फक्त निभाचा पाला घ्या, कोणी म्हणते काहीच नाही, फक्त बाम लावत जा, कोणी म्हणते शांत बसून राहा, आपोआप बरं होते. ऐकावं कोणाचं? माणसाला पेच पडते. ज्याला ज्या वस्तूने औषधीने फायदा झाला तीच वस्तू तो सांगेल. सगळे संत म्हणत होते आम्ही हे साधन केलं, तू कर, तुझा फायदा होईल. पण मात्र परीक्षिताजवळ 21 दिवस सुद्धा नव्हते. कोणी 12 वर्ष सांगे, कसं शक्य आहे? त्याच संतांच्या मंडळीमध्ये एक वेगळा बसलेला संत कुठेतरी दिसला. नग्न दिगंबर अवस्था, निलांग कांती, सगळं शरीर असं सावळं होतं, पण फार सुंदर. 16 वर्षीय अवस्था प्रतीत होत होती. 16 वर्षाचे आहेत जणू, पण नग्न दिगंबर अवस्था. दिगंबर म्हणजे नग्न अवस्था नाही बरं. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्यांचे वस्त्र, दिगंबर. असे ते बसलेले होते, चांगले मस्त असे रेटून, निश्चिंत. संतांना कशाची चिंता? कारण तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ज्यांची चिंता स्वतः देव करतो ते स्वतःची चिंता कशासाठी करतील? शुकदेव मुनी निश्चिंत, विदाउट टेन्शन बसलेले आहेत. आणि हा राजा थरथर कापतोय, कारण 7 दिवसात मृत्यू येणार आहे. मृत्यूची भीती कोणाला नसते हो. आणि थरथर कापतोय, हात जोडले कसे तरी. सगळ्या ऋषींनी सांगितलं 7 दिवसात उद्धार पाहिजे असेल तर हेच एक समर्थ आहेत, दुसरे कोणीच नाही, त्यांचे पाय पकड. शुकदेव मुनी होते ते. आणि राजा जवळ गेला, पाय पकडले आणि म्हणाला महाराज 7 दिवसात मृत्यू, काहीतरी उपाय योजना करा. मज दीना ते उद्धरा, काहीतरी करा महाराज. आणि शुकदेव मुनी शांत चित्ताने बसले आहेत आणि त्याच्याकडे बघतात. मुनी शांत आहेत, पण मात्र त्याची तळमळ थांबत नाही. हात थरथर कापतायत भीतीपोटी, कारण मृत्यू येणार आहे. आणि काय म्हणतोय? 7 दिवसात मृत्यू येणार आहे. शुकदेव मुनी मनातल्या मनात विचार करतात, अरे 7 दिवसात तर प्रत्येकाचं मरण आहे, तुझं एकट्याच काय? एक प्रसंग आहे, एकनाथ महाराजांजवळ एक माणूस गेला.
आणि सांगायला लागला, महाराज माझा हात पा, माझं भाग्य कसं, माझ्याकडे सगळी संपत्ती आहे, सगळं आहे, पण तरी माझं दुःख जात नाही, काय करावं आता पुढे मला काही कळत नाही. एकनाथ महाराजांनी गंमतच असा हात पकडला. आता एकनाथ महाराज असते ते काय हात पाहणारे संत होते का? भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान ठेवणारे. एकनाथ महाराज म्हणले हात पाहून की तुझा 7 दिवसात मृत्यू येणार आहे. आजचा सोमवार आहे, पुढच्या सोमवारी. हा घाबरला. फक्त 7 दिवस, आजच्या सोमवारी आहो, पुढच्या सोमवारी नसणार, मग आता काय करावं? तर मग राहिलेले सगळे काम निपटवण्याकरिता हा तिथून उठला आणि जेवढे काही काम होते सगळे निपटवले. आता घरी ऐश्वर भरपूर होतं, सगळं धनधान्य दान करायला लागला, कारण जायचंच आहे 7 दिवसात. एकनाथ महाराज फार प्रसिद्ध मोठे संत, त्यांनी सांगितलं खोटं असूच शकणार नाही, म्हणजे 7 दिवसाचं माझं आयुष्य 2-4 दिवसात असले नसले सगळी संपत्ती दान करून टाकली, कारण संतांनी म्हटलंय. पुढे 2-3 दिवस राहिले होते. मग ज्यांच्याशी वैर झाला, शत्रुत्व पत्कारलं होतं, बोलण्यातून माणसाच्या चुका होतात आणि त्यातून वैरभाव निर्माण होतो. ते सगळं शत्रुत्व संपवण्यासाठी मग ज्यांच्यासोबत वैर आहे, भेदभाव झालाय, त्यांच्या घरी जायचा, पाय पकडायचा, म्हणाला अरे माझे 3च दिवस राहिले, क्षमा करा, 3च दिवस राहिले, क्षमा करा. सगळं निपटावून बरोबर करून तो रविवारी रात्री अशा आशेने पलंगावरती निजला की आता मी उठणार नाही, कारण 7वा दिवस आहे, सोमवार म्हणजे माझा मरणाचा दिवस आहे, एकनाथ महाराजांनी सांगितलं. पण आता उद्या मी मरणार, मग आज झोप येणार का? अजिबात नाही. या कडावरून त्या कडावर, त्या कडावरून या कडावर विचार करायला लागला, चिंता, घाम फुटायला लागला, हातपाय कापायला लागले, कारण मृत्यूची भीती आहे. कशी बशी रात्री झोप लागली आणि सकाळी कोंबड्याचा आवाज आला आणि हा उठून बसला झाला आणि याला वाटलं अरे आजचा सोमवार 7वा दिवस आणि मी जिवंत. तसाच सकाळी उठून आंघोळ गिंगोळ न करता सर्व काही त्यागून पहिले एकनाथ महाराजांची भेट घेतली. म्हणले महाराज तुम्ही म्हटलं होतं 7व्या दिवशी माझा मृत्यू येणार, तुम्ही खोटं कसे काय बोलले? मी तर अधिक जिवंत आहे, आजचा 7वा दिवस आहे. एकनाथ महाराज म्हणले अरे मी तुझा हात पाहून असं थोडी म्हटलं की येणाऱ्या 7 दिवसात. 7 दिवस म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आता हे 7 दिवस सोडून 8वा दिवस आहे का? मग ह्या 7 दिवसात नाही गेला, पुढच्या 7 दिवसात जाशील, त्यात नाही गेला त्याच्या पुढच्या जाशील, कोणत्या ना कोणत्या, पण जाणार 7च दिवसात आहे ना. 7 दिवसात तुझंच नाही प्रत्येकाचं मरण आहे. मरना हक का बहाना है, जीना उधार लाना है, जीना उधार आना है. मरना 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 हक का बहाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है. मेरा मेरा करते करते सारी उम्र गवाया, सारी उम्र गवाया हो. मेरा मेरा करते करते सारी उम्र गमाया, सारी उम्र गमाया. मेरा
मरना हक करना हो, मरना हक का वाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है। राजा राजा रहिए ओम भिखारी, रहिए ओम भिखारी हो। राजा के महाराजा मर गए, रैयत कौन भिखारी। रैयत कौन बयाना, मुसाफिर है ये सराया पानी है, चार रोज की महिमा तेरी जिंदगानी है। धन जमी नजर दे मरे कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। जान कर भी अनजाना बन रहा है दीवाना, अपनी उम्र पानी में तन रहा है दीवाने। इस नजर तू खोया है इस जहां के मेले में तू प्रभु को भूला है, पत के इस झमेले में आज तक ये देखा है पाने वाला खोता है। जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है, मिटने वाली दुनिया का एतबार करता क्या, क्या समझ के तू आके इससे प्यार करता क्या। अपनी अपनी फिक्र जो भी है वो भूल जाए, जिंदगी हकीकत में क्या है कौन समझाए। कल ये मौका हाथ तेरे आएगा, वो गफलत की नींद में सोने वाले को कल पछताएगा। मेरा मेरा करते करते सारी उम्र गवाया, सारी उम्र गमाया। मेरा मेरा कहते कहते सारी उम्र गवाया, सारी उम्र गवाया। बड़े बड़े अवलिया देखे, बड़े बड़े अवलिया देखे, उनका नहीं ठिकाना रे। मरना 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 हक का बहाना है, बिना मरना 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 हक का बाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है। मरना हक का बाना है, जीना उधार आना है। प्रत्येकाला मरायचं आणि या 7च दिवसात प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे, तुमचा आमचा जसा परीक्षिताचा तसाच।
उपजेते नाशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। आलेला प्राणी हा जाणार आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे। भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते। पुनरपि जननम, परिवर्तनीय संसारे मृतक कोवा न जायते। ह्या नित्य परिवर्तित होणाऱ्या संसार मध्ये कोण जन्मत नाही आणि जन्मलेला मरत नाही, प्रत्येकाला जावं लागते। कबीर महाराज म्हणतात, जमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे। बड़े बड़े मिजाजी कठड़े बैठे तकिया बिछायत साजा। ते जुन्या जमान्यात मोठमोठे साहेब लोक स्वतःच्या दुकानात बसत होते। चांगला मोठा तकिया होता आणि त्याला रेटून दिवसभर एकच काम, पैसे मोजायचे। एवढे पैसे दिवसभर मोजायचे, आयुष्यभर मोजले की शेवटी अंगठा द्यायचं काम आलं तर अंगठा येत नव्हता। बड़े बड़े मिजाजी कठड़े बैठे तकिया बिछायत साजा। मार झपट कर जम ले जावे जैसा कबूतर भूजा। 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88। 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के पासी। पीर मरे, पैगंबर मर गए जिंदा जोगी। जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी। 3 लोक पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी। कहत कबीरा 100 भी मर गए, रैयत कौन बिचारी। प्रत्येकाला या जगामध्ये आलेला जाणार आहे, पण तरीही माया एवढी विचित्र आहे। प्रत्येक जण आपल्या समोर जाताना आपल्याला दिसतो, पण तरीही स्वतःची मृत्यू आपण विसरतो। एका संताने फार सुंदर वर्णन केलं। मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम। रोज कोणाची ना कोणाची मैयत, कोणाची ना कोणाची खबर आपल्या कानावरती येते। मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम। भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम। ये माया तेरी बहुत कठिन है राम। ये माया तेरी बहुत कठिन है राम। प्रत्येकाला माहिती आहे की मला जायचं। प्रत्येकाला माहिती आहे की मला जायचं आहे, पण तरी मात्र असं भवन बनवायचं आहे की जसं की मी इथंच मुक्काम आहे माझं। रोज कोणी ना कोणी जात आहे हे पाहून सुद्धा आपली मृत्यूची तयारी नाही। 10 दिवस कोणत्या तीर्थक्षेत्रावर जायचं असलं, कुठं फिरायला जायचं असलं तर आधी 10 दिवस आपली तयारी सुरू असते। बॅग भरायची, काय काय घ्यायचं आहे। तिकडे थंडी असेल मग स्वेटर भरून घ्या, तिकडे गरमी असेल मग गरमीचे कपडे घ्या, थोडे हलके घ्या। मग प्रवासात काही जेवणासाठी लागेल तेवढं घेऊन घ्या। लाडू, चिवडा, चिवडी काय जे असते तुमच्याकडे तुम्ही घेत असाल। आपापल्या सोयीने सगळे जण तयारी करून जातात। 10 दिवस फिरायला जायचं, यात्रेवर जायचंय तर आपण 10 दिवस तयारी करतो। आणि मृत्यू तर अशी महायात्रा आहे की जिथं गेल्यानंतर वापस यायचं नावच नाही। मग तयारी कधी केली आपण? झोपायचं असलं तर पलंग सज्ज करून ठेवतो, पण मृत्यू रूपी महाझोप येईल त्यासाठी आपण काय सज्ज करून ठेवलं, काय तयारी केली?
बाळपणी खेळाशी रमलो तारुण्य नासले आणि वृद्धपण येता इंद्रिय साथ देत नाहीत. मग तुकडोजी महाराज म्हणतात, केस पिकले दात पडले पायतन घडती आता थरथरे सारी त्वचा थांबेची नाती थांबता नेत्र गेले कान बुजले बुद्धीची सुटली हमें वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही भोग हे संपेल का भोगोनी होतील का कमी. एक दिन बालक भयो गोदी माँ एक दिन भयो जवाना एक दिन चिता जले मरघट पे धुआ जात असमान. पण आपण तयारी नाही करत. इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की मला मृत्यू आहे, पण तयारी काहीच नाही. यात्रेला जायचं आहे पण सोबत काय न्यायचं आहे अधिक ठरवलंच नाही. परीक्षितही असाच होता आणि म्हणून शेवटच्या 7व्या दिवशी आता 7च दिवस राहिले असं ज्या वेळेला कळलं त्यावेळेस मग हातपाय कापायला लागले. मृत्यूच्या वेळेस भीती त्यालाच होते ज्याने आयुष्यभर जे नको करायला ते केलं. नाहीतर तुकडोजी महाराज म्हणतात, क्या मरणे घबराता बंदे मरना एक खुशहाली है सुख की नींद लगेगी मीठी दुनिया मरने वाली है. काम क्रोध मद मत्सर माया जी भर जाल बिछाया है जी भर जाल बिछाया है बिन झंझट एक पल नहीं जाता नाहक के हमाली है क्यों मरने घबराता बंदे मरना एक खुशहाली है. संतांसाठी मरणं हे मंगलदायक आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, मृत्यू हा सुमंगल समजावा. अंत्यसंस्कार नावाचा एक अध्याय आहे ग्रामगीतेमध्ये. तुकडोजी महाराज म्हणतात, मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा लोक मृत्यूशी समजती भलतीसा मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी. तुकडोजी महाराज मृत्यूला उत्तम म्हणतात. का? जैसी नदी सागरासी मिळे सोडोनी भेदभाव कष्ट बडे तिचे कार्यची होते सगळे मिळण्यासाठी सागरी वाहत राही आपुल्या रंगे लोक शांत होती सहज संगे तिच्या पाण्यासी घेऊन निजांगे तृप्त पावती जीवनी. नदी पहाडातून निघते दऱ्या खोऱ्यातून वाहते सगळ्या प्रकारचे कष्ट सहन करते पण मात्र तिजसी महत्व सागराचे तिची पूर्णता कुठे आहे? सागरात मिळाल्यानंतर. आणि महाराज म्हणतात, तैसेची आहे मानवाचे मोहपाश तुटता आसक्तीचे धाव घेई निजरूपी. मृत्यू म्हणजे काय? निज स्वरूपात धाव घेणे. आनंदे काळ देहासे
आणि म्हणून मृत्यू हा सुमंगल समजावा. मृत्यू हा सुमंगल क्षण होऊ शकते जर आयुष्यभर चांगले काम केले तर. तुकाराम महाराज म्हणतात, मला जीवन भेटलं म्हणून मी जगलो नाही. मी जगलो कशासाठी? हा जो जीवनभर मी उद्योग केला, काहीतरी काम केलं, ईश्वराचं भजन असावं किंवा काही जे असेल, मी जे काही केलं, हा सगळा अट्टहास फक्त एका कारणासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. बस फक्त एवढ्यासाठी काम केलं. जे काही मग केलं असेल ते. आणि त्यांनी हे सगळं करून आम्हाला सुद्धा सावध केलं. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुनाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. दंडवत करून सांगितलं. पण मात्र इथं थोडी वेगळी परिस्थिती आहे. परीक्षित राजा दंडवत करतात आणि संत जे शुकदेव मुनी आहेत ते निवांत बसलेले आहेत, काही चिंताच नाही. कारण हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. ज्यांचा पाठीराखा नारायण असते, देव असते, त्याला चिंता करण्याची गरज नाही. शुकदेव मुनी निश्चिंत आहेत, चिंतित राजा आहे. कारण काय? देव सांभाळ करेल, खात्री आहे. आणि म्हणून कशाची चिंता नाही. शुकदेव मुनींचं चरित्र असं आहे, शुकदेव मुनींचं चरित्र असं आहे, ते भिक्षाटन करायचं. पण भिक्षा कशी मागायचे? एका दिवशी 5 घर, एका घरापुढे 3 मिनिटाच्या वर थांबायचे नाही. बस समोर जाऊन उभं राहायचं. त्या माऊलीने दिलं तर ठीक, नाहीतर भिक्षाम देही एवढं सुद्धा म्हणायचे नाही. वर त्या दिवशी मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर तेही ठीक. चिंता नाही. का? त्यांना माहिती आहे माझी चिंता देवाला आहे. न खाने की, न पीने की, न मरने की, न जीने की, न खाने की, न पीने की, न मरने की, न जीने की. न खाने की, न पीने की, न मरने की, न जीने की. न खाने की, न पीने की, न मरने की, न जीने की. रहे हर श्वास पे. चिंता कशाची? एका गोष्टीची. रहे हर श्वास पे भगवान के प्रिय नाम की चिंता. रहे हर श्वास पे भगवान के प्रिय नाम की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ किस बात की चिंता. हमारे साथ श्री किस बात की चिंता. शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता. शरण में रख दिया जब बात किस बात की चिंता. किया करते हो तुम दिन रात, क्यों बिन बात की चिंता. किया करते हो तुम दिन रात, बिन बात की चिंता. किया करते हो तुम दिन रात, क्यों बिन बात की चिंता. किया करते हो तुम दिन रात, क्यों बिन बात की चिंता. तेरे स्वामी, तेरे स्वामी, तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. शरण में रख दिया जब मात तो किस बात की चिंता. कहे किस बात की चिंता, रहे किस बात की चिंता. चिंता नाहीये. परीक्षित राजा हात जोडून आलाय समोर आणि शुकदेव मुनी समोर आहेत बसलेले आणि हात जोडून म्हणतायत, देवा माझ्याच्याने एकच चूक झाली. कोणती चूक झाली?
एक सिद्ध महापुरुष होते, त्यांना मी ढोंगी समजलो आणि ढोंगी समजून त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि त्यांच्या मुलाने मला आशीर्वाद दिला. कशाचा? 7 दिवसात तक्षक येऊन तू मरून जाशील. म्हणले मग चांगला आहे ना, आशीर्वाद दिला तर. इथं परीक्षितांनी आशीर्वाद का म्हटलं असेल? मुळात परीक्षितांनी हा श्राप समजला होता, पण मात्र त्या श्रापामुळे आज सिद्ध संतांची भेट झाली आणि समजलं की संतांजवळ जाऊन भौतिक इच्छा नाही, पारमार्थिक इच्छा केली पाहिजे, हे म्हणून आशीर्वाद. 7व्या दिवशी मला तक्षक येऊन डसेल, मृत्यू होईल, काहीतरी उपाययोजना करा. पण शुकदेव मुनी निवांत बसले, तरी राजा समोर भीतोय, रडतोय, काहीतरी सांगतोय. तेवढ्यात नारद मुनी आले. नारायण. नारद मुनी आल्याबरोबर परीक्षित राजा तर हात जोडून नारद मुनी समोर सुद्धा उभा राहिला, पण मात्र शुकदेव मुनी सुद्धा हात जोडून उभे राहिले. का? कारण शुकदेव मुनी व्यासांकडून शिकले आहेत. व्यास त्यांचे गुरु आहेत, पिताजी सुद्धा आहेत. आणि व्यास नारदांकडून श्रीमद भागवत शिकतात, ऐकतात. आणि म्हणून तुम्ही माझे आजी गुरु आहात. नमस्कार केला शुकदेवांनी सुद्धा. नारदांनी विचारलं, का हो शुकदेव मुनी, परीक्षिताचा उद्धार करा, 7व्या दिवशी त्याला मृत्यू येणार आहे. मग आता आजी गुरु सांगतायत, मग त्यांची बाब राखण्यासाठी शुकदेव मुनी, राजापती कथा ही जीवनातील सर्व व्यथा मिटवणारी असते. शुकदेव मुनी बसलेत आणि समोर परीक्षित राजा बसलाय. शुकताल हे ठिकाण आहे आणि अनेक ऋषी महर्षी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषी पराशर, त्यांचा मुलगा म्हणजे पाराशर, महर्षी व्यास, च्यवन, वशिष्ठ, गौतम, अंगिरस आणि त्यामध्येच सूत महाराज म्हणतात, मी सुद्धा बसलेलो होतो. शौनकजी, मी सुद्धा त्यामध्ये बसलेलो होतो. आणि तीच कथा मी तुम्हाला ऐकून सांगतो की शुकदेव महामुनी त्या ठिकाणी बसले आणि राजा परीक्षिताला ती कथा सांगतात. का सांगतात? कारण संतांचा स्वभाव आहे, जे भटकलेले आहेत, भित्रे आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे. आजपर्यंत जेवढे संत झाले त्या सर्वांनी असंच केलं. आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये आज उपस्थित आहोत, भगवान तथागत गौतम बुद्ध, यांचा जन्म एका राजवाड्यात झाला होता. संतांचं चरित्र सांगतो मी, स्वभाव कसा असते. तुकडोजी महाराज म्हणतात, संत अवतार होती आजसाठी, अंधारी दिवटी दावावया, भुलले हे जन मायेच्या झांपडी, तयातुनी काढी संत बोधे. दाखविती मार्ग आत्मस्वरूपाचा, भेद जीव शिवाचा मिटावया, तुकड्या दास म्हणे तयांचा स्वभाव. त्यांचा स्वभाव आहे काय? दुजी आसी ठाव दावो लागे. मार्गदर्शन करतात संत. राजवाड्यात जन्म झाला होता तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आणि तुम्हाला सर्व माहित आहे, तो शुद्धोधन राजा, त्यांनी लहानपणीच यांची कुंडली काढून घेतली होती. एक तर मोठा राजा, एक तर फार मोठा संन्यासी. मग याला राजा बनवायचा, संन्यासी नाही. आणि म्हणून सगळे ऐहिक पदार्थांचा भोग त्यांच्या समोर उपस्थित करून ठेवला. आणि संसारात जे दुःख असते ते त्यांच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे नाही. झाडाचं वाळलेलं पान सुद्धा त्यांना दिसू नये. कोणी बिमार व्यक्ती सुद्धा त्यांच्या पुढे येऊ नये. त्यांना कसलीही इजा होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली होती त्याने. पण एकदा बाहेर गेले आणि बघितलं कोणीतरी खोकलताय, लहान मुलगा आहे, त्याला मच्छर डसतायत. एक म्हातारा झाला आणि कोणते तरी एक
प्रेत यात्रा निघत आहे, खूप लोक आहेत. एक माणूस खांद्यावरती घेतला आणि निघालाय. ते प्रेत यात्रा सुद्धा काय असते त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं, म्हणे हा मेला, हे मरण काय असते? म्हणे तुम्हाला आम्हाला सर्वांना मरावं लागेल, हे शरीर सोडून जावं लागेल. असं? मग हे शरीर आणि मी वेगळा आहे का? मग याचा शोध घेतला पाहिजे. मृत्यू जर येणार आहे तर ती मृत्यू मला नको आहे, मला अमर व्हायचं आहे. आणि निघाले त्या ठिकाणाहून. तथागत भगवान गौतम बुद्ध, लहानसा त्यांचा मुलगा होता राहुल, नुकताच जन्मलेला होता, 1 वर्षाचा सुद्धा पूर्ण झालेला नव्हता. आणि त्यांची पत्नी आणि मुलाला सोडून जंगलाच्या वाटेने निघाले. कशा करता? उद्धरेद आत्मानात्मान. स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता. आणि किती तप केलं असा उल्लेख आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये की रोज तांदळाचा 1 दाणा खाऊन ते कित्येक महिने जगले. पुढे मग त्यांनी सम्यक आहार, सम्यक विचार, सम्यक व्यवहार, सम्यक विहार, सम्यक सगळं काही सम्यक मग त्यांनी भोजन घेणं सुरू केलं. त्यांच्या जवळ जे 5 संन्यासी राहत ते सोडून चालले गेले की हा तर भ्रष्ट झाला, हा तर जेवण करतो. त्यांना हीन समजून ते 5ही जण सोडून चालले गेले. तथागत भगवान गौतम बुद्ध एकटेच एका त्या झाडाखाली बसले आणि निश्चय केला की जिथपर्यंत मला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही या ठिकाणून मी आसन हलवणार नाही. बसले राहिले. कित्येक दिवस निघून गेले. आत्मज्ञान प्राप्त झालं. उठले आणि एका झाडाच्या मुळाशी ते कित्येक दिवस त्राटक करत राहिले. आत्मज्ञान प्राप्त झालं. कोणाशी बोलणं नाही, काही नाही, कशाची चिंता नाही, कशाची गरज नाही.